मीरा हीर नावाचा अल्बम आता YouTube वर पलाश प्रोडक्शन्स या YouTube वर आहे. एकटा एकटा जीव हा ओ सरला. हमेशा ये कोशिश रहनी चाहिए हर किसी राइटर की, म्यूजिक कंपोजर की, ये कुछ नया करें, कुछ हमेशा कुछ अलग हटके करें. जी. सांग नजरेतून माझ्या थोडे कवडसे येना. आणि पुढल्या काही महिन्यांमध्ये मीरा हीर आणि पलाश प्रोडक्शन्स तर्फे जे जे गाणी अजून दुसरी रिलीज होणार आहेत त्याला धरून आम्ही एक मीरा हीर नावाचा लाईव्ह शोच बसवणार आहोत. मुरलीधरा श्याम सुंदरा हृदय घना. आणि ती गाणी मनात रुळली पाहिजेत लोकांच्या. 3 महिन्यांसाठी माझ्या गाण्यांचं आयुष्य नको. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे लाईमलाईट मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत प्रज्ञा पळसुले आणि शाश्वत सौरभ. नमस्कार. आज फार इंटरेस्टिंग विषयावर आपण आज लाईमलाईट टाकणार आहोत. खूप वर्षांपूर्वी, म्हणजे जवळपास एक साधारण 20 वर्षांपूर्वी वगैरे हा ट्रेंड होता, जेव्हा अल्बम्स यायचे आणि अल्बम बघितले जायचे. 5-6 गाण्यांचा मिळून एक अल्बम असायचा आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट गुंफलेली असायची आणि तो सगळा अल्बम हिट व्हायचा. कालांतरानं तो अल्बम कमी झाला आणि मग सिंगल्स यायला लागले आणि आता तर सिंगलचा जमाना आहे, तो पण प्रमाण कमी झालंय. पण असं असताना आता गेल्या मला वाटतं जून त्याच्या आधी 2-3 महिन्यापासून जानेवारी महिन्यात 10 फेब्रुवारीला आपलं पहिलं 10 फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्यानं एक गाणं येताना दिसतंय. आणि ही एकूण 6 गाणी आहेत, त्यापैकी 4 गाणी आता आली आहेत. मीरा हीर नावाचा अल्बम आता YouTube वर पलाश प्रोडक्शन्स या YouTube वर आहे. आणि एक गोष्ट घेऊन, ती गोष्ट आता 4 भागांमध्ये दिसते. 4 गाणी आहेत त्याच्यामध्ये, ती एकूण 6 गाणी आहेत. 2 गाणी अजून यायची आहेत. तर हे अल्बम करण्याचं शिवधनुष्य प्रज्ञा यांनी पेललंय. त्यांना असं वाटलं की आपण उचलावं एक. आणि अल्बम मधला अर्थातच नायक आहे शाश्वत. मी आपका भी स्वागत करता हूं. तर शाश्वतला मराठी समजतं, पण तो म्हणाला की ते रिस्क नको घ्यायला, पण तुम्हाला हिंदीच विचारा. तर मला तुमचं कौतुक वाटतं की या अशा जमान्यामध्ये एकदम तुम्ही एक गोष्ट घेऊन येत आहे. बाय द वे, या गाण्यांच्या गीतकार सुद्धा प्रज्ञाच आहेत. त्यामुळे गीतकार आणि निर्माती अशा 2 जबाबदाऱ्या तुम्ही आता घेताय. तर पहिला प्रश्न मला वाटतो की या सगळ्या सिंगर्सचा ट्रेंड असताना एक गोष्ट घेऊन त्याची 6 गाणी करावीत, असं का वाटलं तुम्हाला? गेले काही वर्ष माझ्याकडे गाणी लिहून होती सगळ्यात पहिले तर. आणि जेव्हा ती गाणी मी कंपोज करून तयार केली, सिक्वेन्सने जेव्हा लावली, तेव्हा शांतपणे एक दिवस जेव्हा बसली होती तेव्हा असं वाटलं की त्या गाण्यांचा आहे ना, कुठेतरी त्या गाण्यांमध्ये एक छानशी स्टोरी लपली होती. आपोआप ती लपली होती. आणि असे आपल्या मराठी सृष्टीला एक नाट्य संगीताचा वारसा आहेच. आपण नाटकांमधून पण, म्हणजे संगीत नाटकांमधून पण एक स्टोरी दाखवलेली आहे. गोष्ट ती पुढे पुढे जाते. मग तेव्हा विचार केला की आपण ही सिंगल गाणं आणणं त्यापेक्षा जर का आपण अल्बमच्या स्वरूपात आणलं, 4 लोक करतायत, आज सगळेजण करतात, त्यापेक्षा काहीतरी नवीन आणणं मार्केटमध्ये, तर मग हे तरुण पिढीसाठी सुद्धा एक नवीन असेल. आणि अर्थात मला पण त्यातून आनंद मिळतोच आहे. त्यातून एक छान गुंफण आहे. मीरा आणि मिहीर यांच्या दोघांच्या लव्ह स्टोरीची एक सुरुवातीला मिहीर एकटा असतो, जे तुम्हाला ज्यांनी बघितलंय एकटा या गाण्यामध्ये मिहीर एकटा असतो. मला वाटतं 20,000 व्ह्यू आहेत त्या गाण्याला. हो, 20,000 आहेत. गर्दीतल्या एकटेपणापेक्षा एकटेपणातील गर्दी जास्त आवडेल मला. अजून मार्केटिंग मध्ये पाहिजे असं आम्ही पडलेलोच नाहीये. जे ऑर्गॅनिकली मिळतं आहे तेच आम्ही म्हणजे तेच फॉलो करतोय. कारण आमचं मेकिंग वरच जास्त लक्ष होतं, त्याच्यामुळे फार काही लक्ष द्यायला तिथे वेळच नाही मिळाला. कारण प्रोड्युसर आहे त्याच्यामुळे पूर्णपणे इन्व्हॉल्व होती त्याच्यामध्ये. त्यामुळे येत गेली, आम्ही एडिट करून चॅनलवर टाकत गेलो. आता जुलै महिन्यामध्ये जेव्हा पूर्ण अल्बम रिलीज होईल 6च्या 6 गाण्यांचा, त्याच्यानंतर आमचं खरं प्रमोशन चालू होईल. तर मग ही 6 गाणी
एक एकटा एकटा मिहीर हा एकटा असतो, मग त्याला त्याची मीरा मिळते कशी मिळते, त्याच्यामध्ये त्याचं छोटंसं स्ट्रगल आहे. एक कॉमन पब्लिक आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात हे कधी ना कधी घडतं, एका फेजवर घडतंच, त्यामुळे ती सगळ्यांची अशी रिलेट करते एकदम. तर ते आम्ही त्याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला. पण याच्यामध्ये हा जो ट्रेंड आहे हा आता नाहीये, अल्बमचा ट्रेंड आता नाहीये. पण अशा वेळेला सिंगल जर रिलीज केली असती, कारण सिंगलचा जमाना आहे, मग तो जमाना न करता आपण पुन्हा आधीसारखं करावं, एक त्याला नॉस्टॅल्जिया द्यावा, असं का वाटलं? कारण कसं आहे माहितीये, आता जरी सिंगल गाणी आली ना, तरी जे मी बघते आहे चालतायत, खूप छान चालतायत, ट्रेंड आहेच, पण त्यांचं आयुष्य आहे ना 3 महिने 6 महिने, फार तर फार 8 महिन्यांसाठी असतं. एक 8 महिन्यानंतर ती गाणी विसरतात लोक. नवीन गाणं येतं, आपल्या मुखामध्ये नवीन गाणं येतं. पण मला असं वाटतं की माझ्या अल्बम मधला, आज तो फक्त माझा नाही, इथे माझ्या टीम मधला प्रत्येकाचा अल्बम आहे, प्रत्येकाचा काही ना काहीतरी वाटा आहे. पण ऍज अ लिरिक्सिस्ट जेव्हा मी ते गाणं लिहिते, तेव्हा मला असं वाटतं की माझं गाणं वर्षानुवर्ष चालावं किंवा लोकांच्या मनात राहावं. जो आमचा म्युझिशियन आहे आरोह कांगो, त्याचा आणि माझी पहिल्यांदा जेव्हा भेट झाली या प्रोजेक्टच्या संदर्भात, तेव्हाच मी त्याला सांगितलं होतं की ही म्युझिक असं पाहिजे जे माझ्या लिरिक्सला व्यवस्थित मॅच झालं पाहिजे आणि ती गाणी मनात रुळली पाहिजेत लोकांच्या. 3 महिन्यांसाठी माझ्या गाण्यांचं आयुष्य नको, मीराहीचं किंवा पुढेही जी गाणी येतील ते फक्त 3 किंवा 6 महिन्यांचं आयुष्य नको, चालली पाहिजे ही जी गाणी. त्याच्यामुळे मग ती सिंगलच्या भानगडीतच मी पडली नाही. ओके, ही जी गाणी तुम्ही लिहिली ती सगळी, आता 6 गाणी म्हणूया आपण, मग ती एकाच वेळेला बसून लिहिली की ती अनेक महिने चालू होती आणि मग ती सोडली? गेले 2-4 वर्ष मला वाटतं कोविडच्या काळामध्ये ही गाणी लिहिली गेली. आणि त्यातली तर एकटा जे गाणं आहे, आणि सांग नजरेतून माझा एक मित्र आहे म्युझिशियन, मित्र दुसरा एक आहे, तर त्याने एक ट्यून पाठवली होती. ते ट्यून पाठवल्यावर त्या ट्यूनच्या आधाराने मी ती गाणी लिहिली. अशी ती 2 गाणी बनलेली आहेत. आणि मग त्याच्यानंतर मग दुसरा श्वास असेच काही होते, ते गाणं मी लिहिलंच होतं ऑलरेडी. मग ती गाणी एकत्र जेव्हा सिक्वेन्स मध्ये लावली ना, तेव्हा एक लव्ह स्टोरी फुलत गेली. मग ती लव्ह स्टोरी अशी फुलत गेली. मग म्हटलं की काहीतरी डिफरंट करू. आपण सध्या पिक्चर तर नाही काढू शकत, सध्या नाही काढू शकत. कधी भगवंताच्या कृपेने जमलं तर काढू ते. पण मग निदान आपण अल्बम बनवण्याचा प्रयत्न करूया. सिंगल बनवण्याची नव्हती तेव्हा इच्छा, म्हणून मग ते अल्बम कडे वळले. मग त्या दृष्टीने थोडे प्रयत्न सुरू केले. शाश्वत कडे येणार आहे, पण त्याच्या आधी जनरली आपण जेव्हा कविता लिहितो तेव्हा आपल्याला ती स्फूर्ती, तेव्हा आपण व्यक्त होत असतो ना. बरोबर. तर बिईंग अ फिमेल जनरली आपल्याला सुचताना फेमिनाईन कविता सुचण्याची शक्यता जास्त असते. पण असं एकट्यावर सुचली तुम्हाला का? आधी एकटी होतं, मग त्याला एकटा केलं? नाही, एकटाच सुचलं. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या मित्राने ती ट्यून पाठवली होती, त्याच्यामुळे ती मध्यरात्री 3 वाजता त्यांनी पाठवली. आणि 3 वाजता त्यांनी पाठवली आणि 3:30 वाजता मला ते ट्यून ऐकताच गाणं सुचलं. ते गाणं जसं सुचलं, कदाचित त्याच्या अँगलने मी तेव्हा विचार करत असेन कदाचित, म्हणून मग ते एकटा आलं आणि सुचलं ते. आता त्याला काही इलाज नाही. एकटा जीव हा ओसरला. शाश्वतचं सिलेक्शन कसं झालं? जेव्हा मी अल्बम करायचा विचार केला तेव्हा मिहीरची जी माझ्या समोर प्रतिमा होती, ते ना असं जवळपास 99% त्याच्यामध्ये आहे. एकतर मला तो हायटेड हवा होता, जो कोणी मिहीर असेल तो व्यवस्थित हायटेड हवा होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो मित्रच आहे, त्याच्यामुळे मला बजेटमध्ये पण बसतो. कलाकार बजेटवाला पाहिजे, कारण फक्त आपल्या मनासारखं होऊन उपयोग नाही ना, आपल्या बजेटमध्ये पण पाहिजे. त्याच्यामुळे मी त्याला परिचय होता. आम्ही गेले 13-14 वर्ष एकमेकांना ओळखतोय. तो हिंदीमध्ये आहे कार्यरत, म्हणजे मॉडेलिंग करतो आणि काही मूवीज मध्ये पण आहे. आपके बारे में पूछना चाहता हूँ, आप अपने बारे में बताइए. सर, मैं एक्टर हूँ बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री में काफ़ी समय से, अराउंड 15 साल हो गए.
इस बीच में मुझे बहुत समय के बाद एक ब्रेक मिला है. आई एम प्लेइंग वन ऑफ द लीड मेल इन दैट. फिल्म्स नेम इज़ टिप्सी, डायरेक्टेड बाय दीपक तिजोरी. और उसमें मेरा काफ़ी एक प्रोमिनेंट रोल है थ्रू आउट द फिल्म, और अभी भी कुछ थिएटर्स में चल भी रही है. और ये मर्डर मिस्ट्री थ्रिलर है. सो इफ़ यू सी द स्ट्रेंथ ऑफ द कैरेक्टर, मेरा काफ़ी प्रोमिनेंट रोल है. इसके साथ मेरी अगली फिल्म आ रही है मृगजल, डायरेक्टेड बाय सचिन बादे. वो भी काफ़ी अच्छी फिल्म बनकर आई है. पहले उसे फिल्म फेस्टिवल में भेजेंगे, उसके बाद में वो रिलीज़ होगी. और एक और मैं फिल्म कर रहा हूँ जो हिडन है. उसके साथ मैंने 27 टीवी एड्स किया है. रिसेंट एक टीवी एड किया मिस्टर अमिताभ बच्चन जी के साथ, दैट इज़ IDFC टीवी एड. और उनके साथ ऐड करना मेरे लिए जीवन का सबसे सुखद अनुभव था. और जिन्होंने वो जैसे मुझे रिस्पेक्ट देते थे थ्रू आउट कि भाई साहब ये करेंगे, आप मेरे लिए करेंगे, तो मतलब मैं उनसे बहुत प्रभावित हुआ. अभिषेक बच्चन जी भी थे उस ऐड में. और इसके साथ मैंने कुछ ऐड और भी किया, जैसे शाहरुख खान के साथ किया या धोनी के साथ 2 ऐड किए. तो 27 ऐड किए मैंने. 4 शॉर्ट फिल्में किए हैं और काफ़ी क्रिटिकली अक्लेम्ड शॉर्ट फिल्में हैं. वेब शोज़ किया है. तो इन शॉर्ट मैंने काफ़ी हद तक अच्छे काम किए हैं अभी. और इसके साथ मैंने 4 म्यूज़िक वीडियोस भी पहले किए हैं, जिसमें मुझे काफ़ी नेम फेम मिला. और अभी भी मैं काफ़ी अच्छा कर रहा हूँ. मराठी में ये मेरा पहला ऐसा असाइनमेंट है. जब इन्होंने मुझे पूछा मराठी एल्बम के लिए, मुझे हमेशा से ये लगता था कि मुझे मराठी में फिल्म या कुछ भी करना है, क्योंकि मैं मुंबई में काफ़ी समय से हूँ. और सभी मुझे मेरे फ्रेंड्स भी मुझे बोलते थे कि तुम्हें कुछ तो करना चाहिए. और मैं हमेशा सोचता था कि कोई एक ऐसी अपॉर्चुनिटी आए मेरे पास तब जाके मैं कुछ करूँ. और जब इन्होंने मुझे अप्रोच किया तो मैं इतना श्योर नहीं था. अच्छा। लेकिन जब इन्होंने मुझे सॉन्ग सुनाया, जब सॉन्ग का लिंक भेजा, देखो ये रॉ है और तुम सुनो, तुम्हें क्या फील आता है. जब मैंने वो सुना तो मुझे लगा कि जब सॉन्ग इतना अच्छा है, जब गाना इतना अच्छा है, जब इसके कंपोजिशन इतने अच्छे हैं, लिरिक्स इतना अच्छा है. उन्होंने मुझे लिरिक्स का सब कुछ संवाद सुनाया, कंटेंट भी बोल दिया, कंटेंट मीनिंग सब कुछ बताया. मैं सोचा यार ये तो बहुत अच्छा है, एंड दिस द बेस्ट थिंग कि मैं इससे शुरुआत करूं. तो मैं सोच रहा था जब ये सॉन्ग कंपोजिशन इतना अच्छा है तो मेकिंग कितना अच्छा होगा. तो फिर मैंने अपने आप को इसमें ढाल लिया और मैं इसमें इतना घुस गया कि मैं जब लिप सिंक कर रहा था तो आप विश्वास नहीं करेंगे, जब ये 2 सॉन्ग आया, एकटा एकटा एंड श्वास, मेरे जो मराठी फ्रेंड्स हैं उन्हें आज तक ये विश्वास ही नहीं हो रहा कि ये गाना मैंने नहीं गाया है. बिल्कुल एप्ट हो गया खूब छान वो सभी बोले क्या गाया आपने. मैंने अरे मैंने नहीं गाया, तो किसने गाया? आप ही ने गाया है. आप क्या गा रहे हो, एकदम लिप सिंक आ रहा है आपका. तो दिस इज ऑल क्रेडिट गोज टू प्रज्ञा फॉर गिविंग मी दिस अपॉर्चुनिटी. बिकॉज क्या है कि एक डायरेक्टर, एक लिरिसिस्ट भी है, ये सबसे पहले शी इज अ राइटर. तो इनके थॉट प्रोसेस बिल्कुल क्लियर है कि मुझे क्या चाहिए, ये कैरेक्टर मिहिर क्या है, उसका रिलेशन मीरा के साथ क्या है या क्या होने वाला है, मिहिर एज ए पर्सनैलिटी कैसा है, व्यक्तित्व उसका कैसा है, उसकी विशेषताएं क्या है. तो ये सारा सब कुछ वो मुझे आकर पहले तो मुझे मीनिंग सब कुछ समझा दिया था. सेट पे भी मुझे एक एक वर्ड, एक एक लिरिक्स पे वो काम करते थे, मुझे बताते थे देखो ये जो मिहिर, they used to call me Mihir only, and I used to feel that Mihir only. Mihir only. हाँ, अगर किसी ने मुझे बोला कि देखो शाश्वत, no, I'm not. I'm Mihir. बिल्कुल उस कैरेक्टर में. हाँ, because क्योंकि मुझे लगता है कि ये जब मैं परफॉर्मेंस करूँगा तो दर्शकों को लगेगा कि हाँ ये मिहिर है. मतलब उसे शाश्वत नहीं है, शाश्वत तो आमतौर पे आम जिंदगी में है, बट वहाँ पे तो मैं मिहिर हूँ और मेरी मीरा है. तो पहले सॉन्ग में वो काफ़ी तन्हा है, काफ़ी अकेला है, वो सोचता है, वो अपने अगर एकटा देखेंगे तो सॉन्ग में वो बहुत अपने आप को एक्सप्लोर कर रहा है. सेकेंड सॉन्ग में उसको सपने में एक लड़की दिखती है, वो काइंड ऑफ उसको लगता है ये मेरी मीरा है, एक इमेज दैट काइंड ऑफ. और वो फिर वो थर्ड सॉन्ग, दूसरा जो गाना है उसमें आपने मेरे ख्याल से कोरियोग्राफी भी की है, कुछ कोरियोग्राफी. तो आपने कुछ किया, डांस वांस कुछ ट्रेनिंग लिया आपने? हाँ, डांस ट्रेनिंग एक्चुअली मैं डांस ट्रेनिंग काफ़ी समय से ले रहा हूँ, लाइक फ्रॉम द शामक दावर एकेडमी या फिर टेरेंस लेस एकेडमी. तो वेरियस डांस वर्कशॉप में डांस का सेशन होता है. एज ए एक्टर आपको सब कुछ सीखना चाहिए, योगा है, डांस है, जिम है, आना चाहिए आपको. और उसमें डांस सीक्वेंसेस भी है. और
जो कोऑर्डिनेशन है उस लड़की के साथ वो काफी अच्छा आया भी है, काफी अच्छा बनकर भी आपको है। ऐसा लगता है कि मैंने वो गाने देखे पूरे जी। चारों भी, तो जब आप वो गाने प्रस्तुत कर रहे थे या फिर इनैक्ट कर रहे थे, तो आपको ऐसा लगता है कि आज का जो ज़माना है उस ज़माने से ये कनेक्ट हो पाएगा, और क्यों? देखिए मुझे मैंने सेम चीज़ अपने डायरेक्टर से पूछा था, प्रज्ञा से पूछा था कि ये जो गाने हैं ये बहुत ही आउट एंड आउट इज लाइक बिल्कुल अलग है। ये सारे गाने आप जब सुनेंगे ना तो सारे गाने अपने आप में एक अलग है। ये एक It's a bouquet. कंटिन्यूस नहीं है कि हाँ, मतलब मैं किसी की कॉपी नहीं है। आपको बिल्कुल ये सारे कंपोजिशन, चाहे लिरिक्स हो चाहे उसका कंपोजिशन हो, आउट एंड आउट सब कुछ डिफरेंट है। तो मैंने जब इनसे पूछा कि ये गाना चलेगा, ये तो बॉलीवुड का सॉन्ग लग रहा है तत्श्वास, तो इन्होंने मुझे बोला था कि अगर हम लोग सब कुछ एक ही धारा में सब कुछ बहते हुए सभी लोग एक ही धारा में करेंगे तो कौन अलग हट के करेगा, ताकि ऑडियंस को एक अलग भी एक सॉन्ग का फील आए, उसको डिफरेंट टेस्ट। हाँ, क्योंकि बहुतों के डिफरेंट टेस्ट हैं, डिफरेंट लाइकिंग है। लोग अलग, कुछ लोग ऐसे सोचते भी हैं कि इस तरह का म्यूजिक होना चाहिए। जब तक हम लोग वो सॉन्ग वो म्यूजिक क्रिएट नहीं करते हैं तब तक ऑडियंस को वो चॉइस मिलती नहीं है कि अच्छा ये भी चॉइस है, ये भी सॉन्ग है। जब इन्होंने ये क्रिएट किया, अगर ये दर्शकों के बीच में काफी अच्छा बैठता है, बैठ बनाता है, तो आप देखेंगे इसके पीछे वो एक लंबी कतार शुरू हो जाती है। इसी का लोग कॉपी करने लगते हैं। ये है कि मार्केट में ऑडियंस के बीच में आप क्या लेकर जाते हैं, जिससे ऑडियंस को एक नया टेस्ट मिलता है, एक नया सेटिस्फैक्शन मिलता है। अच्छा हाँ, ये सॉन्ग सुना, ये कुछ अलग था। तो हमेशा ये कोशिश रहनी चाहिए हर किसी राइटर की, म्यूजिक कंपोजर की, ये कुछ नया करें, कुछ हमेशा कुछ अलग हट के करें। जी, प्रज्ञा जी, तुम्ही हे दिग्दर्शन पण तुम्ही केलं, हो, तर सगळं आपणच कशाला करायचं? आणि लिहायची पण आपण, प्रोड्यूस पण आपण करायची, दिग्दर्शन पण आपण करायचं. हां, तर असं ठरवून नव्हतं काय केलं मी. लिरिक्स लिहिल्यानंतर कंपोजिशन्स तयार होत्या, पण मुळात प्रोडक्शनमध्येच मी पहिल्यांदा उतरतीये, त्याच्यामुळे 0% अनुभव होता. त्याच्यामुळे पहिल्या 2 गाण्यांमध्ये डिरेक्शन पूर्णपणे मी केलंय, कारण मला डोक्यात पूर्णपणे कॉन्सेप्ट क्लिअर होती की मला हे करायचंय, हे करायचंय. बरं, आता ही कॉन्सेप्ट समोरच्याला कसं मला ज्या पद्धतीने ते पाहिजे, हवंय ते कसं सांगायचं, हेच मुळात पहिल्यांदा मला नवीन होतं. हाच प्रश्न होता. हा प्रश्न. म्हणून मग मी दुसऱ्या हातामध्ये देण्याच्या भानगडीतच पडली नाही. त्याच्यामुळे पहिल्या 2 गाण्याचं पूर्णपणे डिरेक्शन मी केलंय. नंतरच्या 4 गाण्यांमध्ये महेश सुभेदार, मुरलीधरा, सांग नजरेतून, त्याच्यानंतर ओ प्रिया येत आहे, आणि त्याच्यानंतर 6वं जे गाणं आहे ते हिंदी आणि मराठी मिक्स लिरिक्स आहेत त्या. तर ते ह्या 4 गाण्यांमध्ये महेश सुभेदार पण माझ्यासोबत आहे. पण त्याच्यामध्ये मग मला जाणवलं पहिले 2 गाण्यांमध्ये की चला आपल्याला जरा जास्त बर्डन येतंय, आपल्याला पाहिजे कोणीतरी सपोर्टला. मग मी महेशला विचारलं आणि मग बाकीची 4 गाण्यांमध्ये महेशने डिरेक्ट केलंय. मी फक्त लूप मध्येच होती, पण जास्त करून सगळी कामगिरी त्यांनी पार पाडली. मी प्रॉपर बदलापूरची. बरं, मग आता तुम्ही कुठे असता? बदलापूरमध्ये असतो. हो. मी काय विचारलं तर तुमच्या गाण्याचा जो एक टेक्स्चर आहे ना साधारण, ते सगळं गावात घडताना वाटतं मला. तो हिरो गावात जातो, मग तिथे ते मुरलीधरा पण तिथे एक देऊळ आहे, तिथे दिसते त्याला, मग गावातलं आहे. असं काय वाटलं शहरातली गोष्ट घ्यावी, शहरातल्या मुलांसारखं असावं, असं का नाही वाटलं? नेक्स्ट टाइम कधीतरी तो प्रयत्न करेन. नाही, वाईट काहीच नाहीये. पण आपलं जे पहिलं गाणं आहे ना, एकटा, त्याच्यामध्ये जर का तुम्ही लिरिक्स नीट जर का ऐकलेत ना, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले गर्दीतल्या एकटेपणापेक्षा एकटेपणातली गर्दी मला जास्त आवडेल. त्यामुळे तो जो मिहीर आहे त्याला गर्दीत राहायचंच नाहीये, हे तर ठरलेलं आहे. त्याच्यामुळे तो पुढल्या 6 गाण्यांमध्ये पुन्हा गर्दीत जायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आम्ही शांततेमध्ये, म्हणजे ते स्टोरीला इंटरलिंक होतं ना, म्हणून मग आम्ही शांततेत किंवा जास्तीत जास्त निसर्ग कनेक्ट आहे. कारण मिहीर हा कॅरेक्टर असं आहे जे निसर्गाशी जास्त कनेक्ट होतं. शहराच्या गर्दीपासून तो आधीच पळालेला आहे. त्याच्यामुळे मग आम्ही तो विचार केला आणि मग त्या पद्धतीचं लोकेशन फाइंड आउट. जी नायिका आहे मीरा, ती आता आपल्या या इंटरव्ह्यू मध्ये नाहीये, पण तिचं सिलेक्शन कसं झालं? या कॅरेक्टर मधली जी मेन मीरा आहे ती भरतनाट्यम डान्सर आहे.
असायला पाहिजे होते. आहे. आहे. त्याच्यामुळे मुरलीधरासाठी मला ती एकदम परफेक्ट होती, कारण मला मुरलीधरामध्ये डान्स छान, आणि मुळात ती पण श्रीकृष्ण भक्त आहे, तिला पण ते खूप कनेक्ट करतो, त्याच्यामुळे मग मी तिला हे केलं. ओके. आता हा जो अल्बम तुम्ही आणलाय, आता मुळात हा जास्तीच्या लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. बरोबर. कारण आणि तो हळूहळू गेला तरी हरकत नाही. मला ऍक्च्युली कारण मला खूप अशी घाई रश नाहीच आहे, कारण तुम्ही पटकन एकदम लोकांपर्यंत पोहोचता आणि मग नंतर मग कालांतराने विसरून जातो, माणसं विसरून जातात. त्याच्यापेक्षा हळूहळू लोकांना इव्हेंच्युअली तो लोकांपर्यंत पोहोचू दे, मला काहीच इश्यू नाहीये. कारण मुळात कसं आहे, पलाश प्रोडक्शन्स, मी प्रोडक्शन मध्येच नवीन आहे, त्यामुळे पलाश प्रोडक्शन्सच नवीन आहे, चॅनलच नवीन आहे, त्याच्यामुळे मी हे एक्सपेक्टच करू शकत नाही मला 2 महिन्यात 1 महिन्यातच मिलेनियम्स व्ह्यूज मिळतील, सबस्क्रायबर्स मिळतील, असं काहीच नाहीये. काही गडबड गोंधळ नको. पण याच्यामध्ये बेसिक जे गायक आहे किंवा संगीतकार आहे, कंपोजर आहे, त्यांचं सिलेक्शन कसं केलं, हे सगळं प्रश्न तुम्हाला विचारायचं कारण असं की निर्माते आणि दिग्दर्शिका तुम्हीच आहात. हो. 2022 मध्ये मी एक लिरिक्स लिहिली होती विजय बबनाची, ती आता युट्यूबवर आहे. तर त्याचं जे म्युझिक दिलं होतं ना, ते आरोहनीच दिलं होतं. मग ते म्युझिक मला खूप आवडलं होतं, त्याच्यामुळे मग मी दुसऱ्या व्यक्ती विचार करायच्या, त्याचं म्युझिकच त्याने दिलं होतं. आणि जो त्यावेळेस जे गाणं ज्यांनी गायलं होतं, अभिषेक नलावडे, तो माझा चांगला मित्र होता आधीपासून. त्याच्यामुळे मग अभिषेकने आरोहचं नाव मला तेव्हाही सुचवलं होतं, त्यावेळेचं ते म्युझिक मला खूप आवडलं होतं. आणि म्हटलं म्हणजे आता इंडस्ट्रीमध्ये जे आहेत, बरेच नामांकित आहेत म्युझिशियन्स, गायक वगैरे सगळे खूप आहेत, त्यांच्याकडे जाण्यापेक्षा जे ऑलरेडी माझ्यासारखेच आहे, ज्यांना पुढे यायचं आहे आणि भरभरून टॅलेंट आहे, त्यांच्यासोबत काम केलं तर एक वेगळा अनुभव आहे आणि एक ऑब्व्हियसली चांगलं वाटतं. पण मग आता तुमच्या एकूण बोलण्यात तुम्हाला असं अर्थ वाटतं नाही की तुम्ही पहिल्यांदाच जरी प्रोडक्शन तुमचं पहिलं असलं किंवा तुम्ही आता उतरला असला तरी या इंडस्ट्रीतल्या बऱ्याच लोकांच्या तुमच्या ओळखी आहेत. हा तुम्हाला माहिती होता, आरोह तुम्हाला माहिती आहे, तुमचा एक मित्र होता तो पण त्या इंडस्ट्रीत दिसतोय. तुमचं काय बॅकग्राऊंड आहे? लिखाणामुळे मी आता 6वी पासून लिहितेय. काय बोलता? हो. माझी पहिली कविता म्हणजे आता 11 जूनला, या येत्या 11 जूनला माझा पहिला कविता संग्रह रिलीज होतोय प्रकाशन सोहळा डोंबिवलीमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही नंतर वाचाल, मी तुम्हाला पाठवेन. पहिल्या माझी पहिली कविता ह्याच नावाने माझी पहिली कविता मी त्याच्यात लिहिलेली आहे. तर ती आता 6वी मध्ये लिहिली होती, तेव्हापासून मी लिहितेय. आणि शब्दांनी अक्षरांनी मला खूप काही दिलं, म्हणजे एक चांगलं नेटवर्क, चांगल्या ओळखी, म्हणजे जास्तीत जास्त ज्ञानामध्ये आपल्या भर टाकणाऱ्या लोकांच्या ओळखी असं म्हणू शकतो आपण. किंवा नेटवर्क वाढायला काय लागत नाही, पण ते संगत, आपल्यासोबत असणारे सराउंडिंग जे असतं ना, ते खूप महत्वाचं असतं, त्याच्यानुसार आपण घडत असतो. पण मग तुम्ही हे जे गीतलेखन करत होता ते कुठं फेसबुकवर टाकत होता की कुठं व्हॉट्सअपवर पाठवत होता? तुमचं नेटवर्क जमलं कसं? मी गेले 6-7 वर्ष फेसबुकवर अक्षरदाणी म्हणून माझं पेज आहे, तर त्याच्यावर पण लिहिते आहे. आणि माझे बरेचसे न्यूजपेपर मधून, मॅगझिन्स मधून आर्टिकल्स येत असतात, कॉलम लिहित असते मी. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी व्हॉइस ओव्हर साठी जाते, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असल्या कारणाने व्हॉइसिंग साठी कुठे ना कुठेतरी चालू असतं माझं ते काम. त्याच्यामुळे मग या निमित्ताने त्या ओळखी होत गेल्या. म्हणजे या इंडस्ट्री संबंधितच आहात तुम्ही, फक्त आता मी कमर्शियली उतरली असं म्हणू शकतो आपण. शेवटच्या टप्प्यामधले काही प्रश्न विचारतो, लोकांपर्यंत पोहोचावं, पुढच्या जनरेशन पर्यंत पोहोचावं. शेवटी पुढची जनरेशन जी आहे, जनरेशन नेक्स्ट, तिथपर्यंत तुम्ही पोहोचलात तर तुम्ही आणखी मोठे होणार असता. बरोबर. तिथं पोहोचण्यासाठी काय विशेष प्रयत्न केले जाणार आहेत आता यापुढे येत्या काळात? भविष्याच्या काळामध्ये आमची काही प्रमोशन्स तर आहेतच, कॉलेजेसमधून किंवा जिथे यंग क्राऊड असेल किंवा कॉर्पोरेट लेवलला सुद्धा आमचे प्रमोशन्स आता लाईनअप आहेत. खरं तर हे मे महिन्याच्या सुट्टीतच करणार होतो, पण कॉलेजेस बंद असतात आणि सगळीकडे इलेक्शनची धावपळ होती, ती गडबड होती, त्यामुळे त्या सराउंडिंग मध्ये करणं पॉसिबल नव्हतं. पण आता जुलै महिन्यापासून वगैरे जिथे जिथे असा चांगला क्राऊड असेल, आमचं ऑलरेडी टायअप झालेला आहे, तर तिथे आम्ही प्रमोशन्स ऍक्टिव्हिटीज करणार आहोत. आणि पुढल्या काही महिन्यांमध्ये मीरा हिर आणि पलाश प्रोडक्शन्स तर्फे जे गाणी अजून दुसरी रिलीज होणार आहेत, जवळपास अजून 7-8 गाणी म्हणजे पुढल्या 4-5 महिन्यात रिलीज होतील, त्याला धरून आम्ही एक मीरा हिर नावाचा लाईव्ह शोच बसवणार आहोत. आणि तो आम्हाला शो
विविध भागात घेऊन जायची कदाचित इच्छा आहे. म्हणजे काइंड ऑफ येत्या काळात बॅले सुद्धा होऊ शकतो हो. असे मला वाटतं. तर गाणी खूप छान छान झाली आणि ती जर दिसली आणि जोडी जर हिट झाली ती तर. हो. शाश्वत, ये जो 6 गाने हैं इसमें से आपका सबसे पसंदीदा गाना कौन सा है? एक्चुअली मुझे तो सारे गाने बड़े अच्छे लगे, इतने अच्छे लगे कि एक होता ना आपका काम है, प्रायः क्या होता है आपका काम है, आपने किया और निकल गए, उस जोन से निकल गए, उस फिल्म से निकल गए, जो भी आपने किया. मैं इनको फ़ोन करता था या मैं वॉइस भेजता था इनको, मैंने बोलता कि मैं ये जब से सुना हूँ ना तब से मैं खुद भी सुनता हूँ ये, मतलब पर्सनल लेवल पे भी मैं सुनता हूँ, कभी कभी मैं सुनता हूँ, सारे गाने सुनता हूँ, मुझे बड़ा अच्छा लगता है. ऐसा होता है कि नहीं वो तो बिल्कुल नेचुरल है, लेकिन एक गाना ऐसा होता है कि वो ज्यादा कनेक्ट होता है खुद से बिकॉज ऑफ एक्सपीरियंस बोलो आप, या फिर मला माहिती आहे त्याला एकटा एकटा आवडतं. हाँ क्या? अच्छा. एकटा बहुत मैं लगभग बहुत सुनता हूँ, और क्योंकि मैं अकेला ज़्यादा रहता हूँ अपने आप में, तो हर आदमी अकेले तो रहता है. अकेला, हाँ, मैं भीड़ में भी अकेला ही रहता हूँ. तो मुझे एकटा बहुत बहुत अच्छा लगता है. जब भी मैं अकेला होता हूँ तो मैं यही सुनता रहता हूँ या फिर गुनगुनाता भी हूँ कभी भी. और ये सॉन्ग जो लेटेस्ट रिलीज हुई है, सांग नजरें तू नमाज़ा, ये पता नहीं क्यों मुझे बहुत अच्छा लगता है, बहुत कनप्रिय है ये सॉन्ग. ये जो गाना है, जो जैसे सिंगर ने गाया है, जैसे म्यूजिक कंपोज किया, जैसे लिरिक्स ने जो उसके लिरिक्स हैं अबाउट द मोटिवेटिंग ऑफ द गर्ल, जो गर्ल का जो पाँव में लगा है, चोट लगा है, उसको वो मोटिवेट करता है, उसको चेयर अप करता है. तो एक्चुअली मैं रियल लाइफ में भी मैं वैसा ही हुआ. तो मैं उससे कनेक्ट कर सकता हूँ कि मैं लगभग एज ए पर्सन मैं ऐसा हूँ, और इसलिए शायद मुझे एक्टिंग करने में, उस सॉन्ग में परफॉर्म करने में इतना ज़्यादा मुझे मुश्किल नहीं पड़ा, क्योंकि दिस इज द वे आई एम. और जो हम लोग एक्टिंग क्या है, जो हम लोग रियल लाइफ से लेते हैं उसको हम लोग रियल लाइफ में डालते हैं. तो दिस इज, अगर ये है तो दैट इज द बेस्ट आउटपुट. और वैसा ही आया भी है. बहुत प्यारा सॉन्ग है. अगर आप सुनेंगे ये सॉन्ग नजरे तू नमाज़ा, जैसे सभी बोलते हैं कि ये सिंगर तुम हो या सिंगर आकाश है, तुम दोनों ऐसा लगता है कि एक दूसरे के सिनोनिमस हो, मतलब वो गा रहा है या तुम गा रहे हो, बात बराबर है. तो थैंक्स टू द सिंगर ऑल्सो, थैंक्स टू द म्युझिक कंपोजर हु कंपोज दिस ब्युटिफुल कंपोजिशन. टीम वर्क, ऑलटुगेदर टीम वर्क. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये तुम्ही हे जे काही पाऊल उचललंय हे खरंच धाडसाचं आहे, कारण हा ट्रेंड मराठीमध्ये नाहीये. पण असं असताना सुद्धा बॅक टू बॅक 4 गाणी घेऊन यायची आणि अजून 2 गाणी, म्हणजे एकूण 6 गाणी प्रेक्षकांसाठी आणायची आणि त्यात एक गोष्ट गुंफायची, हे मला पुन्हा एकदा नवीन पाऊल वाटतं. कदाचित हा ट्रेंड पण असू शकतो, येत्या काळात हा ट्रेंड पण होऊ शकतो, माहित नाही आपल्याला. पण ही गाणी युट्यूबवर अवेलेबल आहेत. पलाश प्रोडक्शन्सचं युट्यूब चॅनल. आणि याच्यात मला एक म्हणजे नमूद करावीशी वाटते, पहिल्या गाण्यापासून तर शेवटच्या गाण्यापर्यंत आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्स केलेला आहे. म्हणजे एकट्या गाण्यामध्ये हे प्रॉपर म्युझिक जे आहे, जे तसं मराठीमध्ये नाही, अजून तरी फारसं झालं नाही, त्याचा प्रयोग होत नाही. कदाचित तसे ऑडियन्स लाभत नसेल, किंवा श्वास दुसरं जे गाणं आहे असेच काही घडते, त्याच्यामध्ये पूर्ण अरेबिक ट्यून वापरली आम्ही. म्हणजे तशा टाईपचं गाणं मराठी इंडस्ट्रीमध्ये नाही झाले आजपर्यंत. आम्ही करण्याच्या वेळा खूप कन्फ्यूज होतो, कारण लोक ऍक्सेप्ट करतील की नाही वगैरे वगैरे असे काही प्रश्न होते. पण आम्ही प्रयत्न केला तो, आणि खूप जणांना खूप गाणं आवडतं. काही मी बघितलं ना, काहीही न करता जर त्याला 10,000 12,000 20,000 हिट व्ह्यूज असतील तर ते ऐकलं जातंय आणि लोकांना आवडतंय, असं त्याचा अर्थ असतो. पलाश प्रोडक्शन्सच्या युट्यूब चॅनलवर ही गाणी आहेत, ही तुम्ही जरूर पहा. आणि तुम्हाला कशी वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ते थेट यांच्यापर्यंत पोहोचतील असं मला वाटतं. हे नवीन पाऊल आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. शाश्वत, आने वाले समय में मे बी ये जो आपकी जोड़ी है वो बहुत ज्यादा पॉप्युलर हो, और येत्या काळामध्ये बॅलेमध्ये पण दिसतील आपल्याला हे सगळे, अशी आशा करूया. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि या नव्या पावलाबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू. लाईमलाईट मध्ये मी इथे थांबतो. हा अल्बम जरूर पहा आणि कसा वाटतोय मला जरूर सांगा, मला सांगा, यांना सांगा. बोलतं राहिलं की मग संवाद वाढतो आणि त्याची जास्त गरज आहे आता. मी इथं थांबतो. प्रज्ञाजी आणि शाश्वत, तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.